Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर काल ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली। त्या 2 डॉक्टरांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना आता पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। पण या सगळ्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक SITची स्थापना केली आहे, ज्याच्या पल्लवी साबळे ज्या डॉक्टर आहेत, ज्या अध्यक्ष आहेत आणि त्याच पल्लवी साबळे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे। खरं तर एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे ताई ज्या SITची स्थापना केली आहे आणि ज्या डॉक्टर पल्लवी साबळे या सगळ्या अध्यक्ष आहेत त्या SITच्या आणि ही सगळी चौकशी ससूनची ते करणार आहेत, पण त्यांच्यावरतीच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचा दावा तुम्ही केला आहे। पोर्शे कार अपघात प्रकरण दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीचं आणि रहस्यमयी होत चाललंय। सरकारला हा प्रश्न सोडवायचा आहे की नाही, की जाणीवपूर्वक इतर सगळे प्रश्नांकडून लक्ष डायव्हर्ट करून फक्त पोर्शे कार चालवायचे का, असं कधी कधी वाटतंय। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात V-Guard एयर कूलर का चमत्कार। कारण या प्रकरणामध्ये ज्या 2 डॉक्टरांना अटक केली, डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हरनोळ, या दोघांच्या अटकेची मागणी आपण ललित पाटील प्रकरणामध्ये केली होती। तेव्हा जर ती अटक झाली असती किंवा अजय तावरेंसारख्या तत्सम लोकांना अटक झाली असती तर कदाचित ते 2 निष्पाप जीव जे गेलेले आहेत ते गेले नसते। बरं, आता या 2 डॉक्टरांना तुम्ही ललित पाटीलसारख्या गंभीर प्रकरणात सोडता आणि सॅम्पलचं फेरफार हे तसं बघितलं तर फार छोटं कलम आहे छोट्या प्रकरणामध्ये। बरं, या सगळ्या प्रकरणात जी SIT नेमली आणि ज्या डॉक्टर पल्लवी साबळेंना आत्ता नेमणूक दिली गेली, मला वाटते त्या आज येणार आहेत त्या रक्त नमुन्याच्या फेरफार तपासण्यासाठी। पण पल्लवी साबळेंचा इतिहास काय मुळात, ज्या रक्त नमुन्याच्या फेरफारसाठी येणार आहेत त्यांनीच रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप आहे। रक्तातला प्लाझ्मा विकून 13 लाख रुपये त्यांनी त्याच्यातले मिळवले, हा आरोप त्यांच्यावर आहे। आरोप मी केलेला नाही। आरोप ज्या सरकारने ही समिती नेमली त्या सरकार पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी केला आहे। आरोप सभागृहाच्या पटलावर केलेला आहे, चर्चा तिथून झालेली आहे। एक दुसरं असं की स्वतःची कार असताना कार भाड्याने दाखवणे, त्याचं 70-80 लाखाचं बिल वसूल करणे, हाही आरोप त्यांच्यावर आहे। म्हणजे तिसरं जे मधलाच दुसऱ्या एका डॉक्टरांची नेमणूक केली गेलेली आहे। जनरली एखादी समिती जेव्हा नेमली जाते तेव्हा त्या समितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणची किंवा वेगवेगळ्या काय म्हणता येईल दृष्टिकोन असणारी माणसं त्याच्यात नेमली जातात। पण जर एकाच हॉस्पिटलमधला एक सिनियर डॉक्टर आणि एक ज्युनियर डॉक्टर असे 2 डॉक्टर नेमले जात असतील आणि 3च लोकांची समिती असेल तर 2 विरुद्ध 1 असं करून त्यांना त्यांच्या संबंधाने त्यांना हवे तसे अनुकूल रिपोर्ट बनवता येतील ना, हे वाईटच आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पण मग ताई जी SIT स्थापन केली त्या SITतून जी चौकशी होईल ते होईल, पण आता अध्यक्ष ज्या नेमल्या आहेत SITच्या त्यांच्यावर जर भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर ते कशी चौकशी होऊ शकेल या सगळ्याची? नाही, त्यांनी अध्यक्ष बदलला पाहिजे ना, नाहीतर त्या सगळ्या चौकशीलाच अर्थ राहणार नाही। हा फक्त चौकशीचा फार्स होईल, हे फक्त काहीतरी मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं फक्त होईल। ज्यांना खरंच जेन्युइनली या प्रकरणाच्या मुळापर्यंत जायचं आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। अजून एक गोष्ट, जसे वेगवेगळे धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत ना, म्हणजे उदाहरणार्थ सुनील टिंगरेंनी फोन केला होता की नव्हता केला, किंवा टिंगरेंचं पत्र होतं की नव्हतं, मग टिंगरे म्हणाले की मी पत्र लिहिलं नाही, किंवा मुश्रीफ साहेब म्हणाले की मला अशी कुठली शिफारस कोणी केलेली नाही आहे, पण काल ते पत्रच पुढे आलं। हे जे धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत, मला अजून एक शंका आहे, खरंच तो मुलगा अल्पवयीन आहे का? त्याचा जन्मदाखला एकदा बघितला पाहिजे तपासून। वेदांत अग्रवाल अगदीच त्याचा जन्मदाखला तुम्ही तपासून बघितला पाहिजे की तो खरंच अल्पवयीन आहे का, की अल्पवयीन म्हणून त्याची शिक्षा कमी व्हावी अशा हेतूने जाणीवपूर्वक बनाव केला जातोय।
एकदा तो जन्मदाखला काय आहे, त्याचं शाळेतलं रेकॉर्ड काय आहे ते चेक केलं पाहिजे. आणि मी अजून एक जरा कायद्याची तरतूद आपल्याला सांगितली पाहिजे. 2015 बालहक्क संरक्षणचा जो कायदा आलेला आहे, ज्याच्यामध्ये नवीन अमेंडमेंट झालेले आहेत, त्या अमेंडमेंटमध्ये जी एक 77 त्याचा भाग आहे सेक्शन 77, त्या सेक्शन 77मध्ये सांगितलं की एज ऑफ अंडरस्टँडिंग कन्सिडर केलं जावं. हे एज ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे काय असतं, तर समजा एखादा बालक आहे, तुम्ही त्याला अज्ञान कशासाठी म्हणू शकता, प्रॉपर्टीचा त्याचा वारसा द्यायचा आहे, त्याला वोटिंगचा अधिकार द्यायचा आहे, त्याचं लग्नाचं वय आहे, त्यावेळेला तुम्ही त्याला 18च्या पुढे कन्सिडर कराल. परंतु जर त्याने एखादा अक्षम्य गुन्हा केलेला असेल तर मात्र एज ऑफ अंडरस्टँडिंग 17सुद्धा गृहीत धरलं जातं. त्यामुळे तो अल्पवयीन आहे म्हणजे काय, तर तो 17 आहे का, 17 असेल तरीसुद्धा त्याच्यावरती केस चालवली जाईल. पण माझं ठाम मत आहे की त्याचा एकदा जन्मदाखला जो आहे तो चेक केला जावा. ताई, लोकप्रतिनिधींचं नाव तुम्ही घेतलं, अनेक खुलासे या सगळ्या प्रकरणात झालेले आहेत आपल्याला माहिती आहे. लोकप्रतिनिधींचं नाव डायरेक्टली येते, दंगेकरांनी डायरेक्टली नाव घेतलेलं आहे, त्यांनी स्वतः कबूल केले की मी त्या दिवशी रात्री तिथं होतो. या सगळ्या प्रकरणात कुठंतरी दादांनी किंवा गृहमंत्र्यांनी लक्ष घालायला हवं असं वाटतं. नाही, बघा, मला तर म्हणजे सुनील टिंगरेंचं त्यात नाव होतं की नव्हतं हे काही माहीत नव्हतं. काल मी त्या सगळ्या बातम्या बघितल्या आणि मी कालही म्हटलं की ते आहेत की नाही ते तपासायला पाहिजे, आणि असेल तर हे दुर्दैवी आहे. दुर्दैवाने त्यांचं ते पत्र मिळालं. त्यात त्यांनी असं नंतर खुलासा देताना म्हटलेलं आहे की होय, मी पत्र लिहिलं, माझ्याकडे शाळा प्रवेशासाठी वैद्यकीय मदतीसाठी अनेक लोक येतात आणि शिफारस मागतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी शिफारस करणं गैर नाही आहे. परंतु मला वाटतं शिफारस करण्याचे सुद्धा प्रकार असतात. शाळा प्रवेशासाठी मागितलेली शिफारस, वैद्यकीय मदतीसाठी मागितलेली शिफारस आणि एका डॉक्टरच्या प्रमोशनसाठीची शिफारस, तेही असं प्रमोशन की जे पुण्यातल्या मान्यताप्राप्त ससून संस्थेच्या अधिष्ठाता पदासाठीची शिफारस आहे. अशी शिफारस करताना किमान आपण ज्याची शिफारस करतोय त्याचं रेकॉर्ड तर चेक केलं पाहिजे की अरे हा माणूस किडनी रॅकेटमधला आरोपी आहे का, हा माणूस ललित पाटील प्रकरणामध्ये कॉन्ट्रोव्हर्शियल याचं नाव आलेलं आहे का, हे तुम्ही कसं काय अजिबात चेक न करता तुम्ही त्याचं नाव पुढे घेऊन जाता. मला वाटतं की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी, म्हणजे यात लगेच मी सुनील टिंगरेंना गुन्हेगार वगैरे म्हणणार नाही, परंतु तुम्ही शिफारस देताना किमान काही गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत. सरसकट खिरापत वाटल्यासारखी आमदारांची शिफारसपत्र असू नयेत, हे जरा विचार केला पाहिजे. तुम्ही एक प्रश्न उपस्थित केलात वेदांत अग्रवालचा अजय जो आरोपी आहे त्याच्या वयावरनं, खरं तर तो अल्पवयीन आहे, त्याच्या वयावरनं तुम्ही प्रश्न उपस्थित, असे आणखीन प्रश्न आहेत. अल्पवयीन आहे असं तुम्ही म्हणताय, तुम्ही त्याचा जन्मदाखला बघितलाय का? नाही, हे तर कोर्टात सिद्ध झालं ना किंवा पोलिसांनी सांगितलं. नाही, कसं सिद्ध झालं, कशावरून सिद्ध केलं ते? जनरली एखादा, खरं तर आपल्यासारखी साधी गरीब माणसं जी आहेत ती लेकराला वाढदिवसाला एखादी सायकल भेट देतात, एखादं क्रिकेटचं किट देतात, स्केटिंग आणि स्विमिंग किट देतात. एखादा उद्योगपती आपल्या मुलाला जेव्हा कार भेट देतो तेव्हा जनरली असा प्रघात आहे की तो 18 वर्ष पूर्ण झाल्यावर देईल. तो अल्पवयीन असताना कसा काय कार देईल बरं? कशामुळे, कशावरून तुम्ही म्हणताय की तो अल्पवयीन आहे? आणि मी असं म्हणते की एखादा गंभीर गुन्हा जर त्याच्या हातून घडला असेल तर एज ऑफ अंडरस्टँडिंग, बालहक्काचा जो कायदा 2015चा झालेला आहे त्याच्यातलं सेक्शन 77 एकदा वाचा. त्या सेक्शन 77ला मी आपल्याला हवं तर वाचून दाखवते की हे सेक्शन 77 काय सांगतं. या सेक्शन 70मध्ये 2015 रोजी राष्ट्रपतींची संमती आणि 15 जानेवारी 2016 रोजी बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 झालेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ज्युव्हेनियल जस्टिस ॲक्ट सेक्शन 77मध्ये हा संदर्भ स्पष्टपणे सांगितलेला आहे की अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जर नाव एखाद्या मुलाचं येत असेल तर त्याचं एज ऑफ अंडरस्टँडिंग, आणि एज ऑफ अंडरस्टँडिंग 17 असावं. 17 असेल तर एज ऑफ अंडरस्टँडिंग असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आता पुढे काय बोलणं आहे? आणखीन काही प्रश्न उपस्थित होत आहेत, ते काय नेमके प्रश्न आहेत? तुम्ही म्हणताय की अनेक संशयाचं भोवरा आहे. नाही, मला काय म्हणायचं आहे की एकतर अजय तावरेचं आधीचं सगळं रेकॉर्ड बघता त्याला तेव्हाच अटक का केली नाही? आम्ही जेव्हा कधी प्रश्न विचारतो सत्ताधाऱ्यांना, सत्ताधारी आम्हाला उत्तरं देण्याच्या ऐवजी आमच्यावर आबरू नुकसानीच्या केसेस टाकण्याची भाषा करतात. तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा ठोकतो, तुमच्यावर केस टाकतो, तुम्हाला आत टाकतो, तुमचा आवाज बंद करतो. म्हणजे ललित पाटील प्रकरणामध्ये ज्यावेळेला मी बोलत होते तेव्हा दादा भुसे आणि शंभूराज देसाई हेच बोलत होते. आता काल ज्या वेळेला आम्ही एक्साईजच्या ऑफिसमध्ये गेलो आणि एक्साईजच्या ऑफिसमध्ये आम्ही त्यांना सगळं काही बोललो
त्यावेळेला ते म्हणाले की नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही माध्यमांच्या समोर त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला 25 नावं सांगा बारची, 25 अशी पबची नावं सांगा की जे तुम्ही छाती ठोकपणे सांगाल की ही लिगल आहे आणि यांचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला दाखवतो. का बोलले नाही ते तेव्हाच? आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही आम्हाला जर तुमच्याकडे असा गैरप्रकार होत नाही तर मी म्हणजे आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगते. काल कोणीतरी दमानिया नावाच्या होत्या, त्या बाईंनी काहीतरी आरोप केले आणि अजितदादांनी लगेच सांगितलं की पुरावे असतील तर सादर करा, मुगम बोलू नका. बरोबर आहे. आम्ही एक्साईजच्या ऑफिसमध्ये गेलो, आम्ही त्यांच्या समोर अशी अक्षरशः आहेराची यादी वाचली. त्यावेळेला का बरं म्हणजे केसरकर असतील, शंभूराज देसाई असतील किंवा चरणसिंग राजपूत असतील यांची का छाती झाली नाही? जसे सन्माननीय अजितदादा म्हणाले की पुरावे असतील तर सादर करा, यांची का बरं ती छाती झाली नाही म्हणण्याची? पुरावे असेल तर सादर करा. का घाबरले ते? कारण त्यांना खात्री होती ना की आपलं हे पत्र बाहेर निघू शकतं, आपला CDR बाहेर निघू शकतो. किंवा मी जसं म्हटलं की माझ्याकडे कित्येक वेळेला इकडे विश्रांतवाडी परिसरामध्ये की हप्ते जेव्हा पोलीस घेतात, काही जण तर फोनपेने घेतात. फोनपेने अरे म्हणजे गुन्हा करताना सुद्धा पोलीसच कसे पुरावे मागे सोडतात. या सगळ्या गोष्टी मागे आम्ही कारागृहाच्या परिसरामध्ये ड्रगची पाकिटं देणारा त्याचा व्हिडिओ शेअर केला होता. नंतर ती 2 माणसं सस्पेंड झाली, तो भाग वेगळा. आणि त्यांनी सांगितलं की ती ललित पाटील प्रकरणात पण होती. अरे पण हे सगळं काम आम्ही करायचं का? मग गृहमंत्री काय करतात? मग आम्ही पुन्हा म्हणतो द्या गृह खातं, आमच्याकडे कसं चालवायचं असतं ते आम्ही तुम्हाला सांगतो. ताई, शेवटचा राजकीय प्रश्न. काल खरं तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एक बैठक पार पडली, एक मेळावा पार पडला. त्यात दादांनी असं सांगितलं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही की काय होणार, पण विजयाचा उन्माद करू नका, पराभवाने खचून जाऊ नका, आपल्याला विधानसभेच्या तयारीला लागण्याची नितांत गरज आहे. नाही, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं असेल, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा प्रश्न आहे. विजयाचा उन्माद करू नका असं ज्या वेळेला ते सांगत आहेत त्यावेळेला माझ्याकडे खरंच खूप बोलण्यासारखं याच्यावरती. निश्चितपणे ते या कॉन्टेक्स्टने बोलत असतील की त्यांना माहिती आहे की विजय कोणाचा होणार आहे आणि पराभव कुणाचा होणार आहे. पण ज्या पद्धतीने सगळी मांडणी एकूण होते आणि ज्या पद्धतीने त्या अधिवेशनात इतरही नेत्यांची भाषणं झाली, या सगळ्यांमधून किंबहुना महायुतीतसुद्धा जी काही काय म्हणतात एक घुसमटीचं वातावरण आहे आणि ज्या ठिणग्या पडत आहेत, या सगळ्यांवरून एक स्पष्ट आहे की याच्यातल्या बहुतांश लोकांना कदाचित परतीचे वेध लागलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न. भुजबळांनी त्याच सभेत बोलताना असं सांगितलं की जे 400 पारचा नाद आहे त्यामुळं अनेक समाजातील अनेक घटकांना याचा फटका बसेल आणि त्याचा फटका आता निवडणुकीत बसेल, कारण हा विचार करण्यासारखा आहे. समाजातल्या अनेक लोक यावरती विचार करतात. अगदी बरोबर आहे. तुम्हाला 400 पार कशासाठी हवे आहेत? जर तुमचं क्लिअर मेजॉरिटी ही 272ची होती आणि तुम्ही ऑलरेडी 300+ होता, तर पुन्हा तुम्हाला आसुरी बहुमताची गरज का पडली? हे पाशवी बहुमत हे कुठल्याही देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी घातकच आहे. आणि संविधान बदलाची भाषा आनंदकुमार हेगडेंपासून पंकजा मुंडेंपर्यंत अनेकांनी ज्या पद्धतीने संविधान बदलाची भाषा केली, तर ह्या 2 गोष्टी ज्यावेळेला जोडून बघितल्या जातात त्यावेळेला 400 पार हा मुद्दा फक्त आणि फक्त या देशातली संविधानिक लोकशाही व्यवस्था बदलण्यासाठीच केलेला आहे हे म्हणण्यास पुरेसा वाव ठरतो. सुषमा अंधारे आपल्यासोबत होत्या. खरं तर ससून रुग्णालयाप्रकरणी जी SIT चौकशी स्थापन केली त्या पल्लवी सापळेंवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं सिद्ध केले. यामिनी जाधवांनी हे आरोप केलेत हे सांगतच खरं तर जो अल्पवयीन मुलगा आहे त्याचं वय खरंच किती आहे आणि या संदर्भातले अनेक प्रश्न या सगळ्यानंतर उपस्थित होत असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटले. कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.